प्रश्न पहिला, तुळजाभवानी मातेचे मुख्य मंदिर कोठे आहे? पर्याय आहे ए कोल्हापूर, बी तुळजापूर, सी माहूर, डी वणी. तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट मध्ये नक्की लिहा. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी तुळजापूर. प्रश्न दुसरा, तुळजापूर हे शहर कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहे ए पुणे, बी धाराशिव, सी सोलापूर, डी लातूर. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी धाराशिव. प्रश्न तिसरा, तुळजाभवानी माता कोणत्या घराण्याचे कुलदैवत आहे? पर्याय आहे ए भोसले घराणे, बी पेशवे घराणे, सी होळकर घराणे, डी गायकवाड घराणे. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए भोसले घराणे. प्रश्न चौथा, छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार कोणी दिली असे मानले जाते? पर्याय आहे ए जिजाऊ माता, बी समर्थ रामदास, सी आई तुळजाभवानी, डी शहाजी राजे. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी आई तुळजाभवानी. प्रश्न पाचवा, तुळजापूर हे महाराष्ट्रातील एकूण किती शक्तिपीठांपैकी एक आहे? पर्याय आहे ए 2, बी 3, सी 3.5, डी 5. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी 3.5. प्रश्न 6वा, तुळजाभवानी देवीचे वाहन कोणते आहे? पर्याय आहे ए वाघ, बी सिंह, सी नंदी, डी मोर. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी सिंह. प्रश्न 7वा, कोणाच्या सांगण्यावरून श्रीरामचंद्रांनी येथे देवीची उपासना केली होती? पर्याय आहे ए हनुमान, बी ऋषी अगस्ती, सी वरिष्ठ मुनी, डी विश्वामित्र. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी ऋषी अगस्ती. प्रश्न 8वा, तुळजाभवानी मातेने कोणत्या राक्षसाचा वध केला होता? पर्याय आहे ए महिषासूर, बी रावण, सी कंस, डी ताडका. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए महिषासूर. प्रश्न 9वा, तुळजापूर येथील मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला काय म्हणतात? पर्याय आहे ए महाद्वार, बी सिंहद्वार, सी राजे शहाजी महाद्वार, डी हनुमान द्वार. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी राजे शहाजी महाद्वार. प्रश्न 10वा, देवीच्या मंदिराजवळील प्रसिद्ध तीर्थाचे नाव काय आहे? पर्याय आहे ए चंद्रभागा, बी कल्लोळ तीर्थ, सी गोदावरी, डी रामकुंड. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी कल्लोळ तीर्थ. प्रश्न 11वा, देवीची मूर्ती कोणत्या प्रकारच्या दगडाची बनलेली आहे? पर्याय आहे ए पांढरा संगमरमर, बी गंडकी शिळा, सी ग्रेनाइट, डी वाळूचा खडा.
तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी गंडकी शिळा. प्रश्न 12वा, तुळजाभवानी मातेचा सर्वात मोठा उत्सव कधी असतो? पर्याय आहे ए दिवाळी, बी शारदीय नवरात्र, सी होळी, डी गणेश उत्सव. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी शारदीय नवरात्र. प्रश्न 13वा, मंदिरात देवीच्या निद्रेसाठी असलेल्या कक्षाला काय म्हणतात? पर्याय आहे ए शयनगृह, बी गाभारा, सी सभामंडप, डी ध्यान मंदिर. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए शयनगृह. प्रश्न 14वा, तुळजाभवानीला महाराष्ट्राची काय मानले जाते? पर्याय आहे ए ग्रामदेवता, बी कुलस्वामिनी, सी रक्षण देवता, डी वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय बी कुलस्वामिनी. प्रश्न 15वा, देवीच्या अंगावर कोणत्या रंगाची साडी प्रामुख्याने नेसवली जाते? पर्याय आहे ए पांढरी, बी निळी, सी काळी, डी पिवळी किंवा हिरवी. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी पिवळी किंवा हिरवी. तर असेच दररोज प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. प्रश्न 16वा, मंदिरात गोंधळ घालणाऱ्या भक्तांना काय म्हणतात? पर्याय आहे ए वारकरी, बी गोंधळी, सी वाघ्या, डी पोतराज. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी गोंधळी. प्रश्न 17वा, तुळजापूर कोणत्या डोंगरावर वसलेले आहे? पर्याय आहे ए सह्याद्री, बी सातपुडा, सी यमुनाचल, डी हिमालय. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी यमुनाचल. प्रश्न 18वा, देवीच्या मूर्तीच्या हातात खालीलपैकी कोणते शस्त्र नाही? पर्याय आहे ए त्रिशूळ, बी चक्र, सी धनुष्यबाण, डी मशीनगन. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी मशीनगन. प्रश्न 19वा, मंदिरात अभिषेक करण्यासाठी कोणते साहित्य वापरतात? पर्याय आहे ए दूध दही, बी तेल, सी पाणी, डी ए आणि सी दोन्ही. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी ए आणि सी दोन्ही. प्रश्न 20वा, श्री तुळजाभवानी मंदिर कोणत्या नदीच्या खोऱ्यात येते? पर्याय आहे ए कृष्णा, बी भीमा, सी सीना, डी नर्मदा. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी भीमा. प्रश्न 21वा, भवानी मातेची मूर्ती कशी आहे? पर्याय आहे ए बसलेली, बी उभी, सी झोपलेली, डी फक्त मुखवाटा. तर बरोबर उत्तर आहे पर्याय बी उभी. प्रश्न 22वा, आई राजा उदो उदो हा जयघोष कोणासाठी केला जातो?
पर्याय आहे ए अंबाबाई, बी तुळजाभवानी, सी रेणुका माता, डी सप्तशृंगी माता. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी तुळजाभवानी. प्रश्न 23वा. मंदिरात दर्शनासाठी येताना लोक प्रामुख्याने काय अर्पण करतात? पर्याय आहे ए नारळ आणि खणणा, बी फुले, सी पेढे, डी वरील सर्व. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी वरील सर्व. प्रश्न 24वा. तुळजापूर येथे मंदिराचे बांधकाम कोणत्या शैलीत आहे? पर्याय आहे ए हेमाडपंथी, बी द्रविडी, सी मुघल, डी आधुनिक. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए हेमाडपंथी. तर आजचा शेवटचा प्रश्न आहे देवीच्या मूर्तीला किती हात आहेत? पर्याय आहे ए 2, बी 4, सी 8, डी 10. तर असेच दररोज नवनवीन प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी 8.